सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एमआयडीसीमध्ये गॅस टंचाईमुळे उद्योग क्षेत्रावर मोठे संकट ओढावले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित झाल्याने अनेक उद्योगांचे कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. कुडाळ एमआयडीसीमधील जवळपास 300 उद्योगांपैकी सुमारे 150 उद्योगांवर या टंचाईचा थेट परिणाम झाला असून 40हून अधिक कारखाने बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. विशेष म्हणजे या परिस्थितीमुळे मालदीव आणि इस्रायलसारख्या देशांकडून मिळालेल्या आंतरराष्ट्रीय ऑर्डर्सही रखडल्या आहेत. बांबू आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना सर्वाधिक फटका बसत असून उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. गॅस पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास उद्योग पूर्णपणे बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बघा, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीचा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून गेल्या 4 दिवसात माझ्याकडे 30 कंप्लेंट्स आलेल्या की आमचं आता प्रोडक्शन बंद पडणार आहे. आता त्या 40 वर पोहोचलेले आहेत आणि साधारण 300 उद्योगापैकी 150 उद्योगांना हा फटका बसलेला आहे. 40 उद्योग आता हळूहळू डाऊन होत चालले. तुम्ही माझी फॅक्टरी बघताय, या हळूहळू खाली येत चाललंय. मला वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर शासनानं आम्हाला जर सांगितलं होतं की आमच्याकडे मुबलक कमर्शियल गॅस पुरवठा आहे, तर आताच्या क्षणाला आमच्याकडे अचानक बंद केल्यामुळे मला इथल्या पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं की वरून आदेश आले म्हणून आम्ही बंद केले. आणि गेले 4-5 दिवस झालेत की त्याच्यावर कुठची उपाययोजना झालेली अजून लक्षात येत नाही. आमच्याकडे ॲक्युरेट एजन्सी सारखी एक एजन्सी आहे ज्याची एक्सपोर्ट ऑर्डर असतात. त्यांच्याकडे गॅस कटरसाठी ऑक्सिजन लागतो. आमच्याकडे 10-12 फूड इंडस्ट्री आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स बाहेर जातात, त्या बंद पडलेल्या आहेत. माझी स्वतःची बांबूची फॅक्टरी आहे. मालदीव सारख्या प्रेस्टिजियस हिल्टन ग्रुपची माझी ऑर्डर, ज्याचं उद्घाटन 25 तारीखला राष्ट्राध्यक्ष करणार होते, तर ती ऑर्डर मला पाठवता आलेली नाही, जी अर्धवट राहिलेली आहे. ज्याच्यामुळे तिथल्या राष्ट्राध्यक्षांना सांगायची पाळी आली की आमच्याकडे गॅस पुरवठा नसल्यामुळे आम्ही ही ऑर्डर पुरू करू शकलो नाही. इथं एक इस्रायलची ऑर्डर माझ्याकडे आहे. मला असं वाटत होतं की इस्रायलची ऑर्डर किमान इस्रायलचं बंद झालं असेल, पण त्यांनी सांगितलंय की आमच्याकडे पाठवायला काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्याकडे गॅस नाही म्हणून मी तिथं पाठवता येत नाही. कुठेतरी मला वाटतं की सगळ्या उद्योजकांना, माझ्यासकट सगळ्या उद्योजकांना जे काही अपेक्षित आहे की एक उद्योगाचा कणा म्हणून या ठिकाणी जो काही सपोर्ट दिला पाहिजे, आत्मनिर्भर भारताचा जो काही आपण नारा लावलेला आहे, त्याचा जो आम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाला साजेसा उद्योगाच्या कण्याला सुद्धा कुठेतरी सपोर्ट करण्याची जी गरज आहे, ती कुठेही कुणाकडनंही शासन स्तरावर होताना दिसत नाही.